ज्येष्ठ खानदेश भगिनी सेवा मंडळ अध्यक्षा स्मिताजी आजमेरा यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळे या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा माननीय स्मिताजी अतुल आजमेरा यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने सकाळी वृक्षारोपण लागवड करण्यात आले, तर दुपारी कर्मचाऱ्यांसमवेत दीप प्रज्वलन करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। त्याचबरोबर सायंकाळी बालिका आश्रमातील विद्यार्थिनींना भोजन वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला। तर सदर वाढदिवस निमित्त या ठिकाणी सर्व वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळेच्या सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या ठिकाणी माननीय स्मिताजी अतुल आजमेरा यांना त्यांच्या वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या। पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी या प्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष स्मिताजी अतुल आजमेरा, उपाध्यक्ष माननीय मेघाजी कामेरकर, संस्थेच्या सचिव माननीय ॲडव्होकेट अमृता आजमेरा, रानू आशिष आजमेरा, प्रीती कटारिया आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर वाढदिवस साजरा करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी, प्याराबाई सोमानी अध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मोरनीस, कमलाबाई आजमेरा MCA महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजीव खरात, कमलाबाई छत्रपती आजमेरा माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक पंकज सूर्यवंशी, संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सौ सीमा ठाकूर मॅडम, विजयजी बागड आदी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तसेच यावेळी हिंदी भाषेचे डॉक्टर दीपक पाटील यांचे लेखन अभिव्यक्ती कौशल्य या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। महत्वपूर्ण कार्यांसाठी जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी। अगदी सुरुवातीला मी असं म्हणेन की अमरावती जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या स्मिताजींनी आपल्या संस्काराचा उपयोग समाज कल्याणासाठी केला। या संस्थेमध्ये असलेले जे काही MCA असतील, BCA असतील, महिला महाविद्यालय असेल, कन्या विद्यालय असतील किंवा नंदुरबार येथील जे शाळा BCA महाविद्यालय असतील, हे सर्व चालवत असताना संस्थापक या नात्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, परंतु कधीही त्यांनी हार मानली नाहीये आणि ठाम इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीच्या बळावर त्यांनी या संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचं एक व्रत हाती घेतलेलं आहे। त्या व्रताला सुद्धा आपण या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूया। संस्थेचं वृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम या संस्थेच्या प्रगतीमध्ये कैलासवासी सूर्यकांताजी आजमेरा असतील, भैयासाहेब अतुलजी आजमेरा असतील, यांनी त्यांच्या परीने या संस्थेच्या योगदानासाठी, प्रगतीसाठी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले। दुर्दैवाने भैयासाहेबांच्या निधनानंतर या संस्थेची मोठी जबाबदारी स्मिताजी आजमेरा यांच्यावर आली। खरं म्हणजे तो काळ जो माझा दुःखाचा काळ होता, एका बाजूला कुटुंब, दुसऱ्या बाजूला संस्था, आणि अशा या प्रसंगी एका बाजूला कुटुंब सांभाळणं, दुसऱ्या बाजूला संस्था सांभाळणं, ही दुहेरी भूमिका मॅडमांनी त्या काळी सांभाळली। संस्थेच्या दृष्टीने खूप चांगलं होईल असं मला वाटतं। आज आपण सर्वजण या ठिकाणी ज्या आनंदाच्या गोष्टीसाठी आपण एकत्रितपणे जमलेलो आहोत, तर सगळ्यांच्या वतीने पुनश्च मी आदरणीय मॅडम यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत।
उनके बारे में अगर जितना ही बोले उतना कम है। यानी अगर अपन दिन रात बैठे रहे तो फिर मैंने, क्योंकि 31 साल में भाभी के साथ रही हूँ। और अभी से हम लोग फ्लैट पे क्यों गए, क्योंकि ये घर डिमोलिश करना था और फार्म हाउस पे बनाया बड़ा घर। तो इनकी बहुत इच्छा थी कि सब जाते हैं, पर भाई साहब की तबीयत अच्छी नहीं रहती थी, तो मन भाई साहब का कम था कि इतनी दूर जाके अपन रहेंगे और कभी रात को अड़ी अच्छा नहीं तो क्या। इसके लिए हमको फ्लैट पे शिफ्ट होना पड़ा और भाभी को पीछे छोटा, वो घर भी बहुत छोटा था, आप लोगों को मालूम ही होगा। हम वो फ्लैट में रहने को गए, मेरे को बहुत काम वाले पूछने को आते थे, लोग खाना बनाने वाली ये कि आपको चाहिए क्या चाहिए क्या। मैं बोली अरे मेरे घर में खाना बनता ही नहीं है, मेरे को रोज का आमंत्रण रहता है। बोले ऐसा कौन है कि आपको रोज आमंत्रण देता है खाने वाला। मैं बोली मेरे घर का ही है, हम आधे से ज्यादा टाइम हम लोग वहीं पे खाना खाते हैं। ऐसा मतलब इतना प्यार, यानी वहाँ रह के भी वहाँ नहीं रहते थे, पूरा टाइम यहाँ पे रहते, नहीं तो वहाँ पे कुछ भी बना भाभी का सुबह फोन। भाई साहब थे तब भी भाई साहब को खाने का बहुत शौक था और रोहित को भी खाने का बहुत शौक है, सेम बाबा पे उसके टेस्ट से लेके तो अच्छा नहीं तो खाना नहीं, यानी खाना नहीं। तो भाई साहब का सुबह ही कॉल आ जाएगा, भाभी का कॉल आ जाएगा, बल्लू आजा आज ये बनाए, और वो भी शौकीन और बाबा भी शौकीन उसके। तो ऐसा हमारा चलता रहा। और मतलब मैं शादी हो के आई थी तो मुझे तो यहाँ के कुछ भी मालूम नहीं था, यानी मेरा परिवार और अजमेरा परिवार जमीन आसमान का अंतर था। इतना मेरा आवाज ऐसा था, मेरा आवाज बाजू वाले भी सुन नहीं सकता था, इतना मैं धीरे बोलती थी। और अभी तो अजमेरा केस में आके 10 घर के भी सुन ले। ऐसा है, भाभी ने बहुत साथ दिया। हम रोटरी में जब ये गवर्नर बने, मेरे दोनों बच्चे छोटे थे, मुझे मतलब हमको एक बार इंटरव्यू के लिए वापी में बुलाया भी कि आपने कैसे मतलब इतना मैनेज किया, आपके बच्चे 10th में थे, 12th में थे। मैं बोला, हमने बताया हमारे परिवार ने हमारा इतना साथ दिया, भाभी, भाई साहब, मम्मी, बाबूजी, कि हम पूरा टाइम बाहर रहते थे, क्योंकि रोटरी में तो 15, 20 दिन बाहर को जाना ही पड़ता था। ऐसा तो ऐसा हमारा परिवार है। आज भी हम ये नहीं बोल सकते कि हम अलग हैं, हम सिर्फ वो घर में रहते हैं और हम सब एक जान हैं। और ऐसा हमारी भाभी है, मतलब भाभी हर बात में आगे से आगे होके, मतलब ऐसा मुझे कुछ नहीं भी समझता था तो पर मम्मी के सामने कभी उन्होंने ऐसा नहीं आने दिया कि इसको आता नहीं है कि ये कर नहीं पाती, खुद आगे से आगे होके करके और ये हम दोनों का संभाल लेते हैं। ऐसे हमारे और आज भी हमारे परिवार का एक मोटा स्तंभ है। मैं ज़्यादा कुछ नहीं बोल सकती हूँ, क्योंकि सभी ने बहुत अच्छे से तारीफ करके जो भी बोला है सब वही मैं कहूँगी, तो बार बार रिपीट वही होता है। मैं सिर्फ इतना ही कहूँगी कि भाभी यानी आज के ज़माने में सबको लेके चलने वाले इतने सारे स्टाफ मेंबर्स, इतने सारे स्टूडेंट्स, इन सबको लेके समता और शांति से सबको आगे बढ़ाते हैं और सभी को अपना मान के चलते हैं। वो काम सिर्फ भाभी ही कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। उनके पास पैसा है, पावर है, मेन पावर है, सब है, तो उनके पास इतनी मन की शांति है कि वो गुस्सा करके कभी किसी से कोई बात नहीं कर सकते। जैसे आज हम लोग अगर थोड़ा कुछ गलत उल्टा सुल्टा हो जाता है तो गुस्सा करते हैं, लेकिन वो नहीं कर सकते। वो उनमें खुद की पावर है ऐसी कि वो शांति से सबसे काम लेते और सबको आगे लेके चलते हैं और खुद भी आगे चलते हैं। बस इतना ही मी कहूँगी। माझ्या मुलींसाठी आज जेवण ठेवलं, त्याच्यासाठी त्यांचं सगळ्यात मोठं धन्यवाद। आणि मी आधीच बाळाला म्हटलं मला वाढदिवस करायचा नाही, तर नाही म्हणे आम्हाला करायचं आहे। म्हटलं काही करा, फुल किंवा शॉल हे माझ्या ह्याच्यात नाही, म्हणून तुम्हाला द्यायचं आहे तर माझ्या मुलींसाठी द्या। त्या मुलींना त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावरचा हास्य माझा वाढदिवस साजरा होतो, मला म्हणून त्यांच्यासाठी करायचं होतं। हे भैयासाहेबांनाही तसंच होतं की त्यांनी आमचा प्रोटोकॉल होता की आम्हाला वाढदिवस म्हणून फूल, हार, शॉलचे नाही घ्यायचे, आम्हाला मुलींसाठी काही द्या, तुम्हाला द्यायचं असेल तर म्हटलं, नाही तर काहीच नाही। आणि सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद। नंदू दारू
मोरे सर स्पेशली आले वाढदिवसासाठी, त्यांचं पण धन्यवाद. सगळे हायस्कूल, प्रायमरी, ज्युनियर, सिनियर, BCA, MCA, MSCA सगळ्या स्टाफचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. बेस्ट प्राथमिक भगिनी सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय स्मिताजी अजमेरा यांचा आज वाढदिवस आहे, 56वा वाढदिवस आहे. तर आज सकाळपासून आमच्याकडे संस्थेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. आमच्या अनाथ मुलींना जेवण झालं, सकाळी जेवण झालं, संध्याकाळी परत जेवण आहे. आणि त्या मुलींना शालेय साहित्य वाटप केलं आम्ही, वह्या वगैरे दिल्या ते सगळं, आणि संस्थेचा सगळा स्टाफ पण एकत्र होता. त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. शाळा साजर करताना शाल, बुके वगैरे हे असं आम्ही काहीच घेत नाही, आणि जे काही असेल ते शालेय मुलींसाठी म्हणजे अनाथ मुलींसाठी आम्ही ते घेत असतो. वही, पेन्सिल, शालेय साहित्यच घेत असतो.